नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू बिग फ्लाइट द एज्युकेशनल विंग्स. विद्यार्थी मित्रांनो, आज सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 40. आज आपण सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत इतिहास या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि संदर्भ आपल्याला इयत्ता 6वीचाच घ्यायचा आहे. तर अध्ययन निष्पत्ती तुमची होणार आहे शिवपूर्वकालीन भारत या पाठात विविध राज्यसत्तांविषयी माहिती मिळवता येणार आहे तुम्हाला व भारतामध्ये विविध राज्यसत्ता अस्तित्वात होत्या हे स्पष्ट करता येणार आहे. तुम्ही इयत्ता 6वीला बघितलं आहे की वेगवेगळी घराणेशाही येऊन गेली. इसवी सन सुरू झाल्यानंतर सर्वात पहिले गुप्ता घराणा आला. गुप्ता घराण्यानंतर खूप सारे घराणे आले. मग त्याच्यामध्ये दक्षिणेकडे राज्यसत्ता जास्त प्रस्थापित व्हायला लागली. म्हणजे बदामीचे चालुक्य झाले, राष्ट्रकूट झाले, वाकाटक झाले, चोल, चेर, पांड्य ही दक्षिणेकडची राज्यसत्ता. तर राज्यसत्ता अस्तित्वात यायला लागले. तसेच वायव्येकडे शुंग घराणे, कुशाण घराणे, कनिष्क राजा होऊन गेला. ईशान्येकडे कामरूपचा राजा. तर अशा गोष्टी म्हणजे पूर्ण भारत, अफगाणिस्तान, आत्ताचं अफगाणिस्तान तेव्हा पूर्ण एकच होतं. तर गुप्तांचं साम्राज्य अफगाणिस्तानाच्या काबूल कंदाहारपर्यंत पसरलेलं होतं. या प्रकारे राज्यसत्ता विस्तारत गेल्या. ओके, चला तर आजच्या ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिले काही बाबी आठवूयामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, भारतात सोन्याची नाणी पडण्याची नाही, इथे पाडण्याची आहे सुरुवात कोणत्या राजाने केली? भारतात सोन्याची नाणी कोणापासून सुरुवात झाली? तर कुशाण राजापासून. कुशाण राज्यसत्तामध्ये कोणता राजा होता? महान राजा कनिष्का. कुशाण राजवंशामध्ये महान राजा होऊन गेला कनिष्का. ही वायव्येकडील म्हणजे कनिष्काचं साम्राज्य आत्ताच्या काश्मीरमध्ये होतं. तिथे त्याने कनिष्कपूरची पण स्थापना केली. ती कनिष्कपूर यापासून सोन्याच्या नाण्यांची स्थापना झाली. बघा, उत्तर इथे आहे. भारतात सोन्याच्या नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजाने केली. कुशाण हा राजवंश होता, राज्यसत्ता होती कुशाणांची. आणि त्यामध्ये कनिष्काच्या काळात उत्तम सोन्याची नाणी अस्तित्वात म्हणजे पाडायला सुरुवात झाली कनिष्का. ओके. सम्राट हर्षवर्धनाने कोणती नाटके लिहिली? आपण आधी पण बघितलेलं बघा. तो ह्या हर्षाच्याच काळात त्याच्या दरबारी बाणभट्ट नावाचा एक विद्वान पुरुष होता. बाणभट्ट हर्षवर्धनाच्याच राज्यामध्ये. आणि बाणभट्टाने काय लिहिलं होतं? याच्या जीवनावर आधारित चरित्र. त्याला नाव काय? हर्षचरित. आपण आधी बघितले हर्षचरित लिहिलेलं होतं. हर्षचरित हे बाणभट्टाने लिहिलं आणि हर्षाने म्हणजे हर्षवर्धनाने काय लिहिलं? 3 नाटके लिहिली. रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका अशी 3 नाटके लिहिली. कुणी? हर्षाने म्हणजे हर्षवर्धनाने. ओके. तिसरा प्रश्न इथे आहे बघा. ईशान्य भारतातील राज्यसत्तांची नावे लिहा. ईशान्य भारतात मी तुम्हाला बोलली कामरूपचा राजा होता तिथे. त्याच्या आधीही एक उलुपी नावाचा राजा होऊन गेला. त्याचा उल्लेख महाभारतामध्ये आलेला आहे की महाभारतामधला जो अर्जुन होता, अर्जुन सर्वांना माहिती आहे, 5 पांडवांमधला एक पांडव अर्जुन. तर ह्या उलुपीचा विवाह उलुपी ही कन्या होती. उलुपीचा विवाह अर्जुनाशी झाल्याचा उल्लेख आढळतो. ते आपल्याला माहीत नाही पण असा इतिहासामध्ये उल्लेख आढळतो. ओके. तर सर्वात मोठं राज्यसत्ता होती कामरूप. तर कामरूप येथील त्याचं उत्तर कामरूप आहे. ईशान्येमध्ये राज्यसत्तांची नावे काय? कामरूप. चौथा प्रश्न बघा. गुप्त घराण्यातील पहिल्या राजाचे नाव सांगा. गुप्त घराणं सुरू झालं इसवी सनानंतर 3-4 शतकामध्ये. ओके. तर गुप्त घराण्यामध्ये सर्वात पहिले सुरुवात करायला होतं श्रीगुप्त नंतर मग ते स्कंदगुप्त, समुद्रगुप्त. ओके. हे सगळे गुप्त घराण्यातली राजे. श्रीगुप्त उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर शेवटचा 5वा प्रश्न असा आहे की इथे 5वा प्रश्न दिसतोय.
सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी, इथे सातकर्म नाही हां, सातकर्णी असं आहे, सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध का होता? तर हा गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन शतकामधला म्हणजे सातवाहन घराण्यामधला एक प्रसिद्ध राजा होऊन गेलेला होता. सर्वात पहिले त्याचं प्रसिद्धीचं महत्त्व काय होतं, तर तो आईचं नाव लावत होता. बघा, हा गौतमीपुत्र, गौतमी हे सातकर्णीच्या आईचं नाव होतं, आईचं नाव लावत होता गौतमीपुत्र सातकर्णी. त्याच्यानंतर त्याने साम्राज्य खूप पसरवलं होतं. हा भारत देश आहे. ओके, आणि या भारत देशामध्ये हा भारत देश आहे. ओके, तर हा भारत देशाचा हा जो पट्टा आहे दक्षिणेकडचा, हा पूर्ण त्याने काबीज केला होता. म्हणजे आत्ताचं जे पैठण आहे, औरंगाबादजवळ पैठण आहे, जिथे जायकवाडी धरण आहे, नाथसागर. ओके, तर तिथे सत्ता प्रस्थापित केली होती सातवाहनांनी. त्याला प्रतिष्ठान म्हणत, काय म्हणत प्रतिष्ठान म्हणत त्याला. आणि नंतर महाराष्ट्राला प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जायचं. हा जो महाराष्ट्र आपला आहे याला प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जायचं. त्याच्यानंतर असं म्हटलं जायचं की गौतमीपुत्र सातकर्णी हा 3 समुद्राचं पाणी प्यायलेलं आहे. त्याच्या घोड्याने 3 समुद्राचं पाणी प्यायलेलं आहे. म्हणजे तेव्हा गाड्या नव्हत्या, घोडेच होते, फक्त युद्ध करायला घोडे लागायचे. तर इथे अरबी समुद्र, इथे बंगालचा उपसागर आणि खाली हिंदी महासागर. तर ह्या 3 समुद्राचं पाणी त्याच्या घोड्याने प्यायलेलं आहे. याचा अर्थ काय की दक्षिणेकडे त्याचं वर्चस्व होतं, त्याने आधिपत्य गाजवलेलं होतं. समजलं? तर 5व्याचं उत्तर इथे तुम्हाला दिलेलं आहे, लिहू शकता तुम्ही. 5व्याचं उत्तर, गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक राजा नहपान, शक, कुशाण हे इंडो ग्रीक राजे होते. ओके, इंडो ग्रीक कशाला म्हणतात, जे ग्रीकमधून म्हणजे युरोप खंडातलं जे ग्रीक देश आहे त्यामधून भारतामध्ये आले होते अफगाणिस्तानाच्या मार्गाने, त्यांना इंडो ग्रीक राजे म्हणतात. तर कुशाण, शक हे सगळे काय होते, इंडो ग्रीक राजे होते. तर सातकर्णी हा प्युअर भारतीय होता. तर गौतमीपुत्र सातकर्णीने काय केलं होतं, शक जो राजा होता नहपान, त्या राजाचं नाव काय होतं, नहपान, या राजाचा पराभव केला होता. तसेच त्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी पिलेले होते, हे मी तुम्हाला सांगितलं. असे म्हटले जाते, म्हणजेच बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर पर्यंत त्याची सत्ता प्रस्थापित होती आणि त्याने तेवढं आधिपत्य गाजवलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळालेली आहे, काही बाबी आठवूयामधील. पुढे जातोय आपण. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की इथे करून पाहूयात मध्ये एक कृती दिलेली आहे. शिवपूर्वकालीन राज्यांची नावे, राजाची नाही विचारलं, राज्यांची नावे लिहा. तर इथे आपण शिवपूर्वकालीन राज्यांची नावे घेतलेली आहे. एवढे सगळे राजघराणे होते त्यावेळेस, की वाकाटक राजघराणं होतं, वाकाटक होतं राज्य. तर वाकाटकच्या काळात विंध्यशक्ती नावाचा राज्य पॉवरफुल होता. वर्धन राजघराणे आले, वर्धनामध्येच हर्षवर्धन येतं. गुप्ता राजघराणे आले, आपण बघितलं श्रीगुप्त त्याचा संस्थापक होता. चालुक्य, 2 प्रकारचे चालुक्य होते बरं का, नीट लक्ष द्या. 2 प्रकारचे चालुक्य होते. एक चालुक्य कल्याणीचे चालुक्य होते, कल्याणी म्हणजे आत्ताचं कल्याणीचे चालुक्य. दुसरे चालुक्य होते ते बादामीचे चालुक्य, बदामी किंवा बादामी. पूर्वीच्या काळी त्याला वातापी असं नाव होतं, वातापी. प्राचीन काळी त्याला वातापी नाव होतं, बदामीचं नाव काय होतं, वातापी. तर हे बादामीचे चालुक्य हे कर्नाटकमधले. बादामीची गुंफा कुठे आहे, हम्पीचं मंदिर ऐकलं, हम्पीचं कर्नाटकमध्ये मंदिर आहे. तर त्या हम्पी, विजयनगर साम्राज्य तुम्हाला 7वीला आहे आता, विजयनगरचं साम्राज्य. विजयनगरचे राजा कोण होते, कृष्णदेवराय. तर हम्पी, विजयनगरमध्ये हम्पी आहे. तर त्याचं नाव वातापी होतं पहिले, आता बादामी. तर बादामीचे चालुक्य वेगळे, कल्याणीचे चालुक्य वेगळे, असं चालुक्य घराणं होतं. ओके, त्याच्यानंतर राष्ट्रकूट होतं. राष्ट्रकूट हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डर, म्हणजे महाराष्ट्र जास्त करून. भारताच्या वायव्येला कुशाण होते. कोण होते, कुशाण. शक आणि कुशाण येथील इथे, शक आणि कुशाण. ओके,
त्याच्यानंतर बाबर, एक मिनिट, बाबर याचं उत्तर नाही आहे. आपण राज्य बघतोय फक्त. राष्ट्रकूटपर्यंतच घ्यायचं आहे. कुठपर्यंत घ्यायचं आहे? राष्ट्रकूट. हे उत्तर आहे. शिवपूर्वकालीन राज्यांची नावे राष्ट्रकूटपर्यंत. ओके, पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या वायव्येकडील प्रदेशावर कोणकोणत्या राज्यांनी आक्रमणे केली? तर भारताचा वायव्येकडील प्रदेश समजून घ्या आणि मी आक्रमणे सांगते कोणी केली. हा भारत आहे. ओके, हा काय आहे आपला? भारत. भारत हा आहे. ओके, 1 मिनिट. भारत आहे. हा आपला भारत असं गेलं, इथं आलं आणि इकडं. तर हा वायव्येकडचा भाग. कोणता भाग? हा. इकडे जास्त बेंड झालं काय? हा वायव्येकडचा भाग. आणि तेव्हा भारत एवढा होता का? नाही. हा पाकिस्तान पण होता आणि हा अफगाणिस्तान पण होता. तर एवढा भारत होता. ह्या वायव्येकडे इंडो ग्रीक राजांनी आक्रमणे केली. त्यामध्ये कुशाण होते, शक होते. मगाशी मी सांगितलं शक आणि कुशाण होते. आणि त्याच्यानंतर काय होते? जास्त पॉवरफुल हे दोनच होते, शक आणि कुशाण. आपण आत्ताच बघितलं ना, गौतमीपुत्र सातकर्णी शक राजा नहपान याचा पराभव केला होता. शक आणि कुशाण. काय लिहायचंय? शक आणि कुशाण. वायव्य प्रांत कळाला तुम्हाला? शक आणि कुशाण. शेवटचा प्रश्न असा आहे की मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तुम्हाला आहे बघा इयत्ता 7वीला मुघल सत्ता. तर मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? मुघल सत्ता ही 1526 पासून सुरू झाली, बरोबर. तर इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि लोधी गेल्यानंतर मुघल सत्ता प्रस्थापित झाली. इब्राहिम लोधीचा पराभव कोणी केला? बाबरनेच केला. आणि मग मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? बाबरच होता. कोण होता? बाबर. हुमायूं त्याचा मुलगा. हुमायूंचा मुलगा अकबर. शहाजहान. अकबरानंतर कोण? शहाजहान. त्याच्यानंतर कोण? औरंगजेब. आणि त्यानंतर पॉवरफुल मुघल एम्पायर खतम झालं. औरंगजेबानंतर बाकी मुघल राजे आले, परंतु ते पॉवरफुल नव्हते. तर आपलं उत्तर बाबर आहे. आपल्याला मिळालं. ही अतिरिक्त माहिती होती. बाबरचा मुलगा हुमायूं, हुमायूंचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा शहाजहान, शहाजहानचा मुलगा औरंगजेब. ओके, चला. बाबरचा मृत्यू केव्हा झाला? मी तुम्हाला बाबरचा सत्ता प्रस्थापन काळ सांगितला की 1526ला बाबराने मुघल सत्ता प्रस्थापित केली. तर 26 पासून 1550 पर्यंत तो राज्यसत्तेवर होता, जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही. तर त्याचा कालावधी मृत्यूचा कोणता आहे? 1550. बघा, 1550 पर्यंत तर हुमायूँने चालवला. नंतर 1530, 26 डिसेंबर 1530 काय होता? बाबरचा काळ होता. त्यानंतर तर बाबराचा मृत्यू कधी झालेला आहे? 26 डिसेंबर 1930. 26 डिसेंबर 1930. ओके. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर कोण बसले? उदयसिंहाचा जेव्हा मृत्यू झाला, मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप बसले. कोण? महाराणा प्रताप. ओके. तर शेवटचा प्रश्न इथे आहे. वरील कृती केल्यावर तुला पाठ क्रमांक 2 शिवपूर्वकालीन भारत या संदर्भात काय समजले? तर जो पाठ क्रमांक 2 आहे शिवपूर्वकालीन भारत, या पाठात आपल्याला समजले की शिवपूर्वकालीन भारत कसा होता आणि मुघलांचे वर्चस्व कसे पसरलेले होते. 1500 शतकापासून मुघलांचे वर्चस्व होते. तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेर देखील मराठ्यांची सत्ता, रयतेची सत्ता प्रस्थापित केली होती. हे त्यानंतर आपण बघितलं. तर शिवपूर्वकालीन भारत या प्रकारात आपल्याला काय समजले की वेगवेगळे राजघराणे होते शिवपूर्वकालीन भारतामध्ये. इथे जाऊया आपण मोकळ्या पेजवर. इथे
शिवपूर्वकालीन भारतामध्ये काय होते, वेगवेगळे राजघराणे होते, वेगवेगळे राजघराणे होते, राजघराणे. त्यासोबतच मुघलांची सत्ता पूर्ण भारतभर पसरलेली होती. त्यासोबतच लिहायचं आहे की राजपूत यांची सत्ता देखील राजस्थान व मध्य प्रदेश या प्रांतामध्ये पसरलेली होती. राजस्थान आणि मध्य प्रदेश या प्रांतामध्ये पसरलेली होती. हे मला समजले. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही आजची एकदम व्यवस्थित ॲक्टिव्हिटी होती. खूप काही आपल्याला शिकायला मिळालं. उत्तरं बघून घ्या. खूप काही आपल्याला शिकायला मिळालं. याच्यातून सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही इथे मिळवलेली आहे. व्हिडिओ पॉज करून उत्तरं लिहायची आहे आणि याच प्रकारे उद्याच्या ॲक्टिव्हिटीला देखील तयार राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघून व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये सेतू अभ्यास लिहिणार आहेत आणि जी सेतू चाचणी 3 होणार आहे त्यासाठी प्रिपरेशन सुरू करणार आहेत. ओके, गुड बाय, टेक केअर.